विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बेसिक कंट्रक्शन ऑफ ट्रायंगल त्रिकोणाच्या मूलभूत रचना पाहिल्या आहोत. आता आपल्याला ह्या पुढे जाऊन इथे इयत्ता 9वी मध्ये जे भूमितीचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये कंट्रक्शन ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोण रचनामध्ये तुम्हाला या पुढच्या रचना पाहायला मिळतील. तर त्या कशा करायच्या आहेत त्यासाठी 8वीचे विद्यार्थी, 9वीचे आणि 10वीचे ह्या तिन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांनी ह्या रचना पाहिल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला ज्या रचना जो भाग आहे तो व्यवस्थित समजेल. जरी 10वीला ह्या रचना नसल्या तरी तुम्हाला बेसिक पार्ट म्हणून ह्या रचना ज्या अगोदर तुम्ही शिकला आहात 9वीमध्ये त्याचा सराव होईल. तर त्या वर्गाने सुद्धा ह्या रचना बघितल्या पाहिजे. कंट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स. 1. To construct a triangle when its base, an angle adjacent to the base, and the sum of the lengths of remaining side is given. Example: construct triangle ABC in which BC is equal to 6.3 centimeter, angle B is equal to 75 degree, and AB plus AC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यामध्ये त्रिकोण रचना करताना जर त्रिकोणाचा पाया आणि त्या पायाच्या लगतचा एक कोन आणि उरलेल्या ज्या बाजू आहेत त्या बाजूंची बेरीज जर दिली असेल तर असा त्रिकोण रचना आपल्याला जर करायची असेल, अंदाजे मोजमाप घेऊन आपण इथे कच्ची आकृती काढायची आहे. तर एक कच्ची आकृती ट्रायंगलची घेऊया आपण. इथे काही मोजमाप घेऊन करायचे नाही, तुम्हाला रफ फिगर काढायचे. तर इथे ट्रायंगल ABC, इथे कच्चा त्रिकोण ABC घेतला आपण. यामध्ये दिलेली जी मोजमाप आहे ह्या ट्रायंगलमध्ये भरूया आपण. तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रायंगल ABC विच BC इज इक्वल टू 6.3 सेंटीमीटर, BC जो आहे तो 6.3 सेंटीमीटरचा घ्यायचा आहे. त्यानंतर B जो कोन आहे अँगल B इज इक्वल टू 75 डिग्रीचा घ्यायचा आहे. आता ज्या राहिलेल्या AB बाजू आणि AC बाजू ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत ह्या दोन्ही बाजूंचं मिळून बेरीज म्हणजे AB प्लस AC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ही AB आणि AC ह्या दोघांची बेरीज दिलेली. तर ह्या कंस्ट्रक्शनमध्ये दोन बाजूंची बेरीज दिली असेल आणि खाली त्रिकोणाचा पाया आणि एक कोन दिला असेल तर त्रिकोण रचना कशी करायची यासाठी ही माहिती लक्षात ठेवा. या रचनेमध्ये प्रथम आपण BC ही बाजू 6.3 सेंटीमीटर घेऊया. तर इथे 6.3 सेंटीमीटर BC घेण्यासाठी हा 0 घेतला आणि 6.3 म्हणजे हा 6 आणि त्यापुढे 3 मिलीमीटर जे आहे तर हा 6.3 सेंटीमीटरचा 6.3 सेंटीमीटर BC पहिल्यांदा काढला. त्यानंतर अँगल जो आहे B हा इथे 75 अंशाचा घ्यायचा आहे. तर कोनमापकाच्या सहाय्याने इथे हा जो सेंटर पॉइंट आहे तो B शी जुळूया आणि हा 0 जो आहे तो BC शी जुळूया. हा सेंटर पॉइंट B शी जुळवला. आता हा 0 आपण BC शी जुळूया. तर हे मॅच झाल्यानंतर तुम्हाला हा 75 डिग्रीचा B अँगल जो आहे तो घेताना ह्या 0चा जो राईट साईड पासून या 0चा वापर करा तुम्ही. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 75. हा 75 डिग्रीचा अँगल आपण ड्रॉ केला. ही रचना करताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला AB आणि AC ह्या दोन बाजूंची बेरीज दिली असेल
तर ही रचना कशी करायची आहे, आता आपल्याला ज्या बाजू दिल्या होत्या त्यानुसार हे काढलेलं आहे. आता दोन बाजूंची बेरीज जी आहे त्या बाजूंची बेरीज दिली असेल तर त्रिकोण रचना कशी करायची ती आपल्याला बघायची. तर ए बी आणि ए सी ह्या दोन्ही बाजूंची टोटल बेरीज ही 9 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला ह्या कंपासमध्ये 9 सेंटीमीटर रेडियस म्हणजे त्रिज्या घ्यायची आहे. तर हा 9 सेंटीमीटर जे आहे आणि पॉईंट बी हा तुम्हाला पॉईंट बी वर ठेवून 9 सेंटीमीटरचा अर्क घ्यायचा आहे. तर इथे आपला जे ट्रायंगल आहे त्यामध्ये कोणतीही बाजू 9 सेंटीमीटरची नव्हती, पण दोन बाजूंची बेरीज ही 9 सेंटीमीटर आहे. तर हा जो एक्स्ट्रा जो पॉईंट आहे तो आपण कोणताही घेऊ शकता. तर इथे एम हा पॉईंट घेऊया. मग आता तुम्ही कोणताही नाव देऊ शकता, असं काही नाही की एम द्या असं कोणतंही. इथे हा एक्स्ट्रा पॉईंट मिळालेला आहे. तर ही टोटल जी आहे ती आपण 9 सेंटीमीटर घेतलेली आहे. ही टोटल जी आपल्याला दोन बाजूंची बेरीज दिलेली आहे. तर इथे त्यानंतर ही जी एक्स्ट्रा मिळालेली बाजू आहे एम सी ही आपण पट्टीच्या साहाय्याने जोडूया. हा एम सी हा जो ट्रायंगल ए बी सी मध्ये नव्हता, आपण बी पासून जो अँगल घेतलेला होता 75 अंशाचा, त्यावर जे दोन बाजूंची बेरीज आहे 9 सेंटीमीटर ती आपण हा एम बिंदू 9 सेंटीमीटरवर घेतला. तर हा जो ट्रायंगल मिळाला हा जो आहे तो त्रिकोण ए बी सीचा भाग नाही आहे, पण आपल्याला ही रचना केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मग आता ही जी बी एम आहे ती 9 सेंटीमीटर घेतलेली आहे, ती आपल्याला ए बी आणि ए सी ह्या दोघांची बेरीज आहे. मग एम सी हा जो आहे तो आपल्याला लंब दुभाजक घ्यावा लागेल. तर लंब दुभाजक घेतल्यानंतर लंब दुभाजक म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर. या रचनेमध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला दोन त्रिकोणांच्या बाजूंची बेरीज दिली असेल तर तुम्हाला एकाच बाजूवरती बेरीज घ्यायची आहे. मग जो पॉईंट मिळेल त्या पॉईंट पासून जो एम सी ही जी बाजू भेटलेली आहे त्याचा लंब दुभाजक घ्यायचा आहे, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे. म्हणजे ह्या एम सीच्या वरच्या बाजूनी एक अर्क घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूनी अर्क घ्यायचा. आता सी वर ठेवला तसाच तुम्ही एम वर ठेवा आणि ह्या अर्कला म्हणजे कंसाला जोडणारा दुसरा अर्क काढा. तर हे जे पॉइंट भेटतील तुम्हाला ह्या परपेंडिक्युलरचा हे जे पॉइंट आहे ते जोडूया आपण. ह्या एम सीचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, त्याच्या निम्मेपेक्षा जास्त घेऊन अंतर घेऊन आपण वरच्या बाजूने खालच्या बाजूने जे अर्क घेतले तसा सी वर ठेवला पॉइंट आणि त्यानंतर एम वर पॉइंट ठेवून आपण ह्याला इंटरसेप्ट करणारा दुसरा अर्क घेतला. तर हे जे पॉइंट आपण जोडल्यानंतर ही जी लाईन जी आहे ती बी एमला जिथे इंटरसेप्ट करेल तिथे तुमचा ए पॉइंट येईल. तर ह्या ए हा इंटरसेप्ट पॉइंट आहे, तर इथे आपण ए बी सी जोडूया. अशा प्रकारे हा ए पॉइंट पासून ए बी सी हा ट्रायंगल मिळेल. तुम्ही ए बी आणि ए सी, ए बी प्लस ए सी ह्या दोन्ही मोजल्या तर साधारण त्या 9 सेंटीमीटर येतील. त्या मोजून बघा. तर तुमच्या ह्या 9 सेंटीमीटर जर आल्या नाही त्याचा अर्थ ही रचना चुकलेली आहे. तर ही तुम्ही कंपासच्या साहाय्याने किंवा डिवायडरच्या साहाय्याने किंवा रुलरच्या साहाय्याने ए बी वेगळी मोजा आणि ए सी ही वेगळी मोजा. त्या दोघांची टोटल 9 सेंटीमीटर आली पाहिजे. तर हे करून बघा तुम्ही, तुमची 9 सेंटीमीटर येईल जर तुम्ही अचूक मोजमाप घेतला असेल तर. रचनेचा पुढचा भाग बघूया आपण. to construct a triangle when its base angle
adjacent to the base and difference between the remaining side is given. Example आहे, construct triangle ABC such that BC is equal to 7.5 centimeter, angle ABC is equal to 40 degree and AB minus AC is equal to 3 centimeter. याच्या अगोदरच्या रचनेमध्ये आपण त्रिकोण काढला, त्यामध्ये दोन बाजूंची बेरीज दिली असेल तर त्रिकोण कसा काढायचा हे शिकलो. आता यामध्ये आपल्याला एक बाजू आणि कोन आणि दोन बाजूंची वजाबाकी जर दिली असेल तर त्रिकोण कसा काढायचा ही रचना आपल्याला बघायची आहे. याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. तर देताना इथे AB मायनस AC, तर हा जो क्रम आहे तो क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ही रचना व्यवस्थित लक्षात येईल. तर त्यासाठी पहिल्यांदा कच्ची आकृती करूया, रफ फिगर आपण ड्रॉ करूया. दिलेल्या मोजमापाप्रमाणे साधारणपणे एक त्रिकोण आपण ड्रॉ करूया. ही कच्ची आकृती आहे, रफ फिगर. तर यास आपण नाव देऊया आपण ABC. हा ABC असा काढायचा आहे की BC जो आहे तो 7.5 सेंटीमीटर आहे. BC जो आहे तो 7.5 सेंटीमीटरचा घेतला, पण अँगल ABC म्हणजे हा B जो अँगल आहे तो 40 डिग्री म्हणजे 40 अंशाचा घ्यायचा आहे. ही रफ फिगर आहे. आणि AB आणि AC, तर ह्या AB, तर हा बाण लक्षात ठेवा. ह्या AB जो आहे त्याकडून AB कडून AC मायनस करायचा आहे. AB मायनस AC इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आता नीट लक्षात ठेवा, AB मधून AC मायनस करायचा आहे, म्हणजे ही जी आपल्याला दिलेली रचना आहे त्यानंतर ही AB येते आणि नंतर AC येते, म्हणजे पहिल्या ह्या बाजूतून ही दुसरी बाजू मायनस करायची. म्हणजेच AB मोठी आहे आणि AC लहान आहे, तर AB तून AC मायनस केल्यानंतर 3 सेंटीमीटर उरतात, म्हणजे AB मोठी आहे AC पेक्षा, म्हणजे AB इज बिगर दॅन AC. आता ह्या रचनेमध्ये AB म्हणजे ही पहिली बाजू ह्या AC पेक्षा मोठी असेल आणि ह्या दोघांची वजाबाकी 3 सेंटीमीटर दिली असेल, तर ही रचना कशी करायची ही लक्षात ठेवा, कारण ह्यानंतरच्या रचनेमध्ये सुद्धा वजाबाकी आहे, पण ती ह्या AC मधून AB मायनस करताना म्हणजे AC मोठी असणार आहे AB पेक्षा. तर या रचनेमध्ये हा पॉइंट महत्त्वाचा लक्षात ठेवा की दोन बाजूंची वजाबाकी दिली असता ती कोणत्या रीतीने तुम्हाला करायचे आहे, तर त्यानुसार तुम्हाला ते एक्झाम्पल सोपं वाटेल. आता पहिल्यांदा BC आपण ड्रॉ करूया पट्टीच्या सहाय्याने. हा 7.5 सेंटीमीटर, तर इथे हा 0 घेतला आणि हा 7 आहे, 7.5 सेंटीमीटर. हा B आणि हा C, हा 7.5 सेंटीमीटरचा हा BC आपण ड्रॉ केला. त्यानंतर ह्या B ठिकाणी आपल्याला 40 डिग्रीचा अँगल घ्यावा लागेल. तर ह्या कोनमापकाच्या सहाय्याने हा जो पॉईंट आहे तो BC मॅच करूया आणि हा 0 जो आहे तो BCशी. तर इथे अँगल जो आहे तो घेताना व्यवस्थित करेक्ट अँगल घ्या. तर इथे या 0 पासून आपल्याला 40 डिग्री, तर 0, 10, 20, 30, 40, तर इथे हा 40 डिग्रीचा हे मार्किंग केलं आणि हा रे किरण जो आहे तो 40 डिग्रीचा आपण हा वाढवूया. तर इथे हा 40 डिग्रीचा आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये AB मायनस AC आहे, तर AB मधून AC मायनस केला तर तो 3 सेंटीमीटर येतो, म्हणजे AB हा मोठा आहे. मग आता तुम्हाला AB मोठा असेल आणि AC लहान असेल तर तुम्हाला वरच्या बाजूनी 3 सेंटीमीटर घ्यायचं आहे का खालच्या बाजूनी 3 सेंटीमीटर घ्यायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. तर जर
पहिली बाजू मोठी असेल तर वरच्या बाजूनी 3 सेंटीमीटर घ्यायचा आहे, ज्यांचा जो फरक आहे तो वरच्या बाजूने घ्यायचा आहे. जर ही सेकंड नंबरची बाजू मोठी असेल तर तो खालच्या बाजूने घ्यायचा आहे. तर आता प्रत्यक्षपणे बघूया आपण. तर 3 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घेऊया. कंपासमध्ये 3 सेंटीमीटर अंतर घेऊया आपण. तर सेंटर पॉइंट इथे बी घेतला आणि 3 सेंटीमीटर रेडियस जो आहे आपण हा आर्क घेतला आहे. तर इथे आपण या दोघांची वजाबाकी आहे, तर ए बी नाही आहे, तर ह्या दोघांची वजाबाकी 3 सेंटीमीटर आहे. तर तो एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. तो कोणताही तुम्ही घेऊ शकता. इथे डी घेऊ शकता, इथे पॉईंट डी. तर ही 3 सेंटीमीटर आहे. आता तुम्हाला जर ए पॉईंट मिळवायचा असेल तर ए बी आणि ए सी ह्या दोघांचे जी वजाबाकी आहे म्हणजे डिफरंट आहे तो 3 सेंटीमीटर आहे. आता हा जो डी मिळालेला आहे तो सी शी जोडूया आपण. तर हा जो डी सी मिळालेला आहे त्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंबदुभाजक काढायचा आहे. तर डी सी नीट लक्षात ठेवा, हा डी सीचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. तर इथे निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे डी सीच्या. या डी आणि सी या दोघांमध्ये जे अंतर आहे त्याच्या निम्मेपेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी कंस करायचे आहेत. त्या सी वर ठेवला आपण सेंटर पॉईंट. आता डी वर ठेवूया आणि त्याच्यावर हा जो आर्क आहे तो मॅच करूया. तर आपल्याला हे पॉईंट भेटले. हे पॉईंट आपण जोडूया. तर हे पॉईंट ज्या ठिकाणी या बी डीला पुढे जाऊन इंटरसेप्ट करतील तो तुमचा ए पॉईंट येईल. आणि त्यानंतर आपण ए सी जोडूया. अशा प्रकारे हा ए डी जो आहे तो आपण या ए सी शी एकरूप घेतला म्हणजे हा याला एकरूप होईल. तर ए डी जेवढा आहे तेवढा ए सी होईल आणि हा एक्स्ट्रा आहे तर ह्या ए बी मधून ए सी मायनस केला म्हणजेच ए डी मायनस 3 सेंटीमीटर एवढा डिफरंट राहील. जर ही पहिली बाजू मोठी असेल तर आपण या बी जो अँगल आहे त्याच्या वरच्या बाजूने जो डिफरंट आहे तो घेतलेला आहे. आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपण जर ए सी हा मोठा असेल तर तो कसा घ्यायचा आहे तो बघूया. यामध्ये पुढचं उदाहरण आहे एक्झाम्पल कंस्ट्रक्ट ट्रायंगल ABC in which side BC is equal to 7 centimeter, angle B is equal to 40 degree and AC minus AB is equal to 3 centimeter. विद्यार्थी मित्रांनो, या मोजमापाशी जुळणारा त्रिकोण ABC आपण कच्ची आकृती काढूया. साधारण आपण एक कच्ची आकृती काढली, त्यास आपण ए बी आणि सी असं नाव देऊया. तर दिलेली जी उपलब्ध माहिती आहे ती ह्या कच्च्या आकृतीत भरूया. तर इथे कंस्ट्रक्ट ट्रायंगल ABC इन विच साइड BC इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. BC हा 7 सेंटीमीटर दिलेला आहे आणि B जो अँगल आहे तो 40 डिग्रीचा दिलेला आहे. अँड AC मायनस AB. आता AC जो आहे या AC मधून हा AB मायनस केला, या AC मधून AB मायनस केला तर AC मायनस AB इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. म्हणजे AC मधून AB मायनस केला तर 3 सेंटीमीटर उरतात. याचाच अर्थ AC मोठा आहे AB पेक्षा. तर यामध्ये कोण कोणापेक्षा मोठा आहे लक्षात ठेवा. तर इथे AC जो आहे तो ग्रेटर दॅन AB
याच्या अगोदरच्या रचनेमध्ये ए बी मोठा होता, तर ए बी मायनस ए सी दिला होता. आता याच्यामध्ये ए सी मायनस ए बी दिलेला आहे. तर इथे लक्षात ठेवा, हा सेकंड जो भाग आहे, ही जी बाजू आहे ती मोठी आहे. तर ही रचना कशी करायची, त्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे. जर पहिली बाजू मोठी असेल तर वरच्या बाजूने डिफरंट घ्यायचा आहे, आणि दुसरी बाजू मोठी असेल तर खालच्या बाजूने डिफरंट घ्यायचा आहे. ती आपण प्रत्यक्ष रचना करून बघूया. दिलेल्या माहितीच्या आधारे मिळतं माप घेऊन कच्ची आकृती काढलेली आहे, आणि त्याच्या आधारे आपल्याला कळलं की बी सी ही 7 सेंटीमीटर आहे. तर इथे त्रिकोणाची रचनेला सुरुवात करताना बी सी ही 7 सेंटीमीटर घेऊया आपण. तर हा 0 आहे आणि हा 7 सेंटीमीटर. इथे हा बी आहे आणि हा सी आहे, तो 7 सेंटीमीटर घेतलेला आहे. आता आपल्याला बी जो कोन आहे तो 40 अंशाचा कोन घ्यायचा आहे. तर इथे हा जो सेंटर पॉईंट आहे तो बी शी जुळवा, आणि 0 जो आहे तो बी सी शी जुळवा. तर 40 अंशाचा बी कोन घेऊया. तर ह्या पद्धतीने मॅच केल्यानंतर इथे 0, 10, 20, 30, 40 हा 40 अंशाचा कोन आपण मार्क केला. तो आता इथे लक्षात ठेवा, जर AC मोठा असेल आणि AB लहान असेल तर तुम्हाला खालच्या बाजूने ही रेषा वाढवायची आहे. हा अँगल जो आहे तो खालच्या बाजूने, कारण इथे खालच्या बाजूने डिफरंट घ्यायचा आहे. ह्याच्या अगोदरच्या यामध्ये हा पहिले AB मोठी होती, तर आपण वरच्या बाजूने डिफरंट घेतला होता. आता आपण खालच्या बाजूने घेणार, हा फरक लक्षात ठेवा. तर तुम्हाला हा बी जो आहे तो 40 अंशाचा आपण काढलेला आहे. आता जो डिफरंट आहे तो तुम्हाला ह्या कंपासमध्ये घ्यायचा आहे. या कंपासमध्ये जो डिफरंट आहे AB आणि AC मधला तो 3 सेंटीमीटर आहे. त्यामध्ये AC मोठा असल्यामुळे आपण खालच्या बाजूनी तो डिफरंट घेऊया. तर इथे हा सेंटर पॉईंट घेतला आपण, आणि हा 0. तर जो डिफरंट आहे, जो काही फरक दिला असेल तो कंपासमध्ये घ्या, आणि ह्या बी पासून, आता AC मोठा आहे म्हणून आपण खालच्या बाजूने घेणार आहोत. जर AB पहिली बाजू मोठी असेल तर वरच्या बाजूने घ्यायचा आहे. तर इथे हा सेंटर पॉईंट बी, आणि हा खालच्या बाजूने आपण हा 3 सेंटीमीटर. इथे कोणताही बिंदू तुम्ही घेऊ शकता. इथे डी बिंदू घेतला समजा, तर इथे हा डिफरंट आहे तो 3 सेंटीमीटर आहे. तर खालच्या बाजूने घेतलेला आहे. मग हा जो डी बिंदू आहे तो सी शी जोडा. म्हणजे तुम्हाला हा डी सी जोडला आपण. तर इथे हा 3 सेंटीमीटर डिफरंट हा खालच्या बाजूने घेतल्यानंतर डी बिंदू घेतला आपण आणि तो जोडला, तर इथे डी सी मिळेल. आता आपल्याला AC आणि AB मधला फरक जो आहे तो 3 सेंटीमीटर आहे. जर आपल्याला AB इथे मिळाले तर आपण हा AD जो आहे तो AC शी आपण समान घेणार आहोत. म्हणजे AC आणि AD हा सारखा असेल तर इथे AB आणि AC मधला फरक 3 सेंटीमीटर येईल. तो कसा घ्यायचा आहे, तर ह्या DC जो आहे त्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंबदुभाजक घ्यायचा आहे. तर इथे पहिल्यांदा C ह्या पॉईंटवर, सेंटर पॉईंटवर ठेवला, आणि DC पेक्षा आपल्याला कन्व्हेंट म्हणजे एक अंदाजे अंतर घेऊन वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी कंस करायचा आहे. आता C वर जसा ठेवला तसा D वर ठेवा, आणि जो अर्क आपण काढला होता त्याला इंटरसेप्ट करणारा दुसरा अर्क घेऊया. तर C वर ठेवून वरच्या बाजूने खालच्या बाजूने आपण अर्क घेतला, कंस घेतला. तसंच D वर ठेवून त्याला इंटरसेप्ट करणारा दुसरा अर्क घेतला. तर ह्या पद्धतीने हे जे पॉईंट भेटले ते आपण शो करूया.
आणि ही लाईन आपण ड्रॉ करूया. आता ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्याला एरो दाखवूया. आता ही जी लाईन आपली ह्या बी डीला जिथं इंटरसेक्ट करते तो पॉईंट आपला ए आहे, म्हणजे ही ए बी आहे. आणि ए सी जोडूया आपण. तर ए बी सी हा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये ही ए डी जी आहे तेवढीच आपण ए सी घेतली. ए डी आणि ए सी, ए डी इक्वल टू ए सी घेतलेली आहे. या लंबदुभाजक काढल्यामुळे या दोन बाजू ज्या आहे सेंटर पॉईंटपासून ह्या सारख्या अंतरावर आहेत. तर ए डी आणि ए सी सारखे घेतलेले आहेत, त्यामुळं ह्या ए सीमधून ए बी मायनस केला तर हा फरक राहील. तर ही स्टेप लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणत्या बाजूतून कोणती बाजू वजा केलेली दिली असेल तर इथं रचना कशी करायची हे लक्षात ठेवली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पुढची रचना आहे 3. टू कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल इफ इट्स पेरिमीटर, बेस and angle which include the base are given. Example, construct triangle ABC such that AB plus BC plus CA is equal to 11.3 centimeter, angle B is equal to 70 degree, angle C is equal to 60 degree. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या रचनेमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की ह्याच्या अगोदरच्या रचनेमध्ये त्रिकोणांच्या दोन बाजूंची बेरीज दिली असेल तर रचना शिकलो आपण. त्यानंतर जर दोन बाजूंची वजाबाकी दिली असेल त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार होते. पहिली बाजू मोठी असेल दुसऱ्या बाजूपेक्षा तर आपण वरच्या बाजूनी फरक घेतला, आणि दुसरी बाजू ही पहिल्या बाजूपेक्षा मोठी असेल तर खालच्या बाजूनी फरक घेतला. आता या पुढे जाऊन आपल्याला जर त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची जर बेरीज दिली असेल तर आपल्याला इथे त्रिकोण रचना करायची आहे. यामध्ये कोणती बाजू दिलेली नाही, तर इथे तिन्ही बाजूंची बेरीज आणि दोन कोन दिलेले आहेत. यामध्ये जर कच्ची आकृती काढायची झाली तर इथे आपण त्रिकोण ए बी सी असं नाव दिलं. तर ह्या तिन्ही बाजूंची बेरीज ही 11.3 सेंटीमीटर आहे. त्यापैकी बी कोन हा 70 अंशाचा आहे आणि सी कोन हा 60 अंशाचा आहे. आता जर तीन बाजूंची बेरीज दिली असेल तर तुम्हाला ह्यामध्ये जर बी कोन 70 अंशाचा यायचा असेल आणि सी कोन हा 60 अंशाचा यायचा असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय सिस्टीम किंवा काय मेथड वापरायची ही बघूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असा त्रिकोण एबीसी काढायचा आहे की ज्याची परिमिती ही 11.3 सेंटीमीटर आहे आणि त्यामध्ये बी कोन हा 70 अंशाचा आहे आणि सी कोन हा 60 अंशाचा आहे. त्यासाठी एकूण त्रिकोणाची जी परिमिती दिलेली आहे 11.3 सेंटीमीटर ती आपण अखंड रेषाखंड XY घेणार आहोत. त्यासाठी हा 0 आहे, 0 आहे आणि 11 त्यानंतर मिलीमीटर 3 घेणार आहोत. तर इथे 11.3 मिलीमीटर 11.3 सेंटीमीटर असा अखंड आपण याला आपला त्रिकोणाचा भाग नाही पण इथे XY जो आहे तो 11.3 सेंटीमीटरचा आपण अखंड काढला. त्यासाठी आपण जी तिन्ही बाजूंची बेरीज आहे ती एकत्र XY हा रेषाखंड हा संबंध 11.3 सेंटीमीटर जी तिन्ही बाजूंची त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज होती ती एकाच रेषाखंडावर दाखवली. आता आपल्याला जर ही रचना म्हणजे हा ट्रायंगल ABC मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे लक्षात ठेवा. तर इथे बी कोन 70 अंशाचा यायचा असेल तर इथे x हा जो आहे तो 70च्या निम्मा म्हणजे हाफ करायचा. तर इथे 70च्या हाफ जो आहे तो 35 डिग्री आणि 60च्या हाफ
तुम्हाला इथे 30 डिग्री येईल. तर इथे हे लक्षात ठेवा हा पॉईंट. तर हा 70 डिग्री आहे, त्याच्या अर्धा इथे एक्स या पॉईंटवर अँगल घ्यायचा आहे. तर इथे एक्स हा सेंटर पॉईंट घेऊन हा 0 एक्स वायला जुळवा आणि इथे 35 डिग्रीचा 0, 10, 20, 30 आणि 35. तर हा 35 डिग्रीचा आपण हा एरो घेऊया. हा 35 डिग्रीचा एरो घेतला. त्यानंतर इथे वाय हा सी जो आहे तो 60 डिग्रीचा आहे, त्याच्या हाफ इथे वायच्या ठिकाणी अँगल घ्यायचा आहे. तर वायला मॅच करूया आपण इथे हा, आणि वाय ठिकाणी हा 30चा. तर हा 0 पासून 0, 10, 20, 30. तर इथे वाय जो आहे अँगल हा आपण हा 30 डिग्रीचा घेतला. आता हा एक्स वाय जो आहे त्याच्या हे जे एरो जे आपण घेतलेले आहे, जे रे घेतलेले आहे 35 डिग्री, जो 70 डिग्री बी होता त्याचा हाफ घेतला आणि इथे 60 डिग्रीचा हाफ 30 घेतला. तर इथे दोन्ही जे किरण आहेत जिथं इंटरसेप्ट करतील हा ए पॉईंट भेटला. आता 3 पॉईंटपैकी एक पॉईंट आपल्याला भेटला ए. तर बी आणि सी हे 2 पॉईंट आपल्याला मिळवायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवा. तर इथे ए एक्स हा पहिला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. त्यासाठी कंपासमध्ये कन्व्हिएंट रेडियस या ए एक्सच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इथे वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी अर्क घ्यायचा आहे. आता ए वर ठेवलं, अंतर न बदलता तुम्हाला एक्स वर ठेवायचं आहे आणि त्या अर्कला इंटरसेप्ट करणारा दुसरा अर्क काढायचा आहे. तर इथे हे पॉइंट आपण शो करूया आणि हे जे परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आपला आहे तो आपण जोडूया. तर हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर हा एक्स वायला जिथे इंटरसेप्ट करेन तिथं हा बी पॉईंट येईल तुमचा. आता बी पॉईंट तुम्हाला मिळाल्यानंतर हा ए बी जोडा. तर ए बी, तर ट्रँगल ए बी सी मधला ए आणि बी हे 2 पॉईंट मिळाले. आता राहिला सी पॉईंट. तर सी पॉईंट मिळवण्यासाठी आता ए वाय ला तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. म्हणजे कन्व्हिएंट रेडियस जे आहे ए वाय च्या निम्म्यापेक्षा जास्त, तर वाय वर तुम्हाला सेंटर पॉईंट घेऊन निम्म्यापेक्षा जास्त ए वायच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन तुम्हाला आता वाय वर ठेवला, आता ए वर ठेवा. तर आपले जे अर्क आहे ते इथे इंटरसेक्ट केलेले हे लक्षात ठेवा आणि हे जोडूया आपण. तर हा जो ए वायचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर होता तो ए एक्स ला इथे इंटरसेक्ट केलेला आहे. तर तिथे आपण सी पॉईंट घेऊया आणि नंतर ए सी जोडूया. तर अशा प्रकारे ट्रँगल ए बी सी आपल्याला मिळेल. यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की इथे बी कोन जो आहे तो 70 अंशाचा मिळाला पाहिजे आणि सी कोन हा 60 अंशाचा मिळाला पाहिजे. त्यानंतर ए बी प्लस बी सी प्लस ए सी, तर ह्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे ए बी
त्यानंतर BC, त्यानंतर AC या तिन्ही बाजूंची टोटल बेरीज ही तुमची 11.3 सेंटीमीटर आली पाहिजे. आणि अँगल B जो आहे तो 70 अंशाचा आला पाहिजे आणि अँगल C हा 60 अंशाचा आला पाहिजे. जर तुम्ही कोन मापकाच्या सहाय्याने मेजरमेंट घेतलं तर आता एक कोन मोजून दाखवतो, तो येणार तुमचा. तर या ठिकाणी B कोन तुम्हाला मोजायचा असेल तर इथे BC तो आपला सेंटर मॅच करा आणि हा 0 जो आहे तो BCशी मॅच करा. तर इथे इथून तुम्ही मेजरमेंट घ्यायला घेतले तर हा 0 पासून 0, 10, 20, 30, 40, 60, 70 तर हा बरोबर हा B कोन जो आहे तो 70 अंशाचा आहे. त्याचप्रमाणे C कोन जर तुम्ही मेजरमेंट घेतली तर तुमचा C कोन हा 60 अंशाचा बरोबर येणार. तर ह्या 0 पासून लक्षात ठेवा, हा 0 पासून 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 60, 0 पासून हा 60 हा जो C. तर तुम्हाला इथे हा B कोन 70 डिग्रीचा भेटला आणि हा C कोन 60 डिग्रीचा. तर ह्या ज्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, या तिन्ही बाजूंची बेरीज ही तुमची 11.3 सेंटीमीटर आली पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट घेतलं असेल तर तुमचं ह्या तिन्ही बाजूंची बेरीज ही 11.3 सेंटीमीटर येणार. यामध्ये आपण ह्या रचना जी आहे ती पुन्हा एकदा बघूया. जर तुम्हाला त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे पेरिमीटर दिले असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीची रचना करायची आहे. यामध्ये जी तिन्ही बाजूंची बेरीज जी आहे त्याचा अखंड एक रेषाखंड वेगळा काढायचा आहे. तो आपण XY हा रेषाखंड हा 11.3 सेंटीमीटरचा अखंड रेषाखंड काढला. त्यानंतर तुम्हाला जी रफ आकृती काढल्यानंतर ABC मध्ये B कोन हा 70 अंशाचा आहे आणि C कोन हा 60 अंशाचा आहे. तर इथे B कोन 70 अंशाचा यायचा असेल तर X या ठिकाणी जी आपण अखंड XY जी 11.3 घेतलेली आहे ती X इथे B च्या हाफ म्हणजे अर्धा, 70च्या अर्धा तुम्हाला 35 अंशाचा कोन घ्यायचा आहे. आणि C कोन 60 अंशाचा यायचा असेल तर Y ठिकाणी तुम्हाला C 60 अंशाचा अर्धा म्हणजे हाफ हा 30 डिग्रीचा अँगल तुम्हाला घ्यायचा आहे. तर इथे आपण 35 अंशाचा कोन घेतला आणि हा ॲरो घेतला. त्यानंतर इथे X या ठिकाणी कोनमापकाच्या सहाय्याने 35 अंशाचा कोन घ्या आणि हा किरण काढा. त्यानंतर Y ठिकाणी तुम्ही 30 अंशाचा कोन घेऊन हा किरण दुसरा काढा. मग हे दोन्ही किरण ज्या ठिकाणी एकत्र छेदतील तिथं A हा बिंदू मिळेल. आता त्रिकोण ABC पैकी तुम्हाला 3 बिंदूंपैकी एक बिंदू मिळालेला आहे A. राहिलेले B आणि C हे दोन बिंदू मिळवण्यासाठी तुम्हाला AY चा लंबदुभाजक कंपासच्या सहाय्याने AY च्या निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोन बाजूला कंस करायचे आहेत. A वर ठेवायचा पहिल्यांदा, त्यानंतर X वर ठेवून तेवढंच अंतर न बदलता. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण रचना मध्ये आपण वेगवेगळे भाग पाहिले. यामधील जे रचना आहेत त्या 8वी, 9वी आणि 10वी या वर्गांसाठी खूप उपयुक्त आहेत आणि या वर्गांनी ह्याचा चांगल्यात चांगला अभ्यास करून यामध्ये जे त्रिकोण कंस्ट्रक्शन त्रिकोण रचना ज्या पाहिल्या त्या रचनांचा जास्तीत जास्त सराव करा. तुमच्या पाठ्यपुस्तकामधील ज्या काही रचना आहेत त्या रचना तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला काही अडचण आली तर नोटिफिकेशनमध्ये आम्हाला कळवा. आम्ही पुढील भागामध्ये तुम्हाला त्या समजून देण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारख्या अभ्यासू आणि गरजू आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना आमचे झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.